कॅनरा बँक, देशपांडे आरसेट संस्था, हळियाळ विस्तार शाखा आणि टाटा हिताची मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड धारवाड यांच्या संयुक्त विद्यमाने अनमोड या गावामध्ये 1 महिन्याच्या मोफत शिवणकला प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून पार्वती गौड यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले। सामाजिक कार्यकर्ते विलास गावकर यांनी शिवण प्रशिक्षण ही स्त्रियांसाठी एक चांगली रोजगाराची संधी असून स्वतःच्या पायावर उभे राहून उत्पन्न मिळवण्याचा प्रभावी मार्ग असल्याचे प्रतिपादन केले। कार्यक्रमाचे उद्घाटक विनायक चौहान, प्रकल्प समन्वयक, कॅनरा बँक, देशपांडे आरसेट संस्था, हळियाळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की स्त्री कोणाच्याही आधारावर जगणारी नसावी, ती जन्मल्यावर आई वडिलांचा आधार असते, लग्नानंतर नवऱ्याचा आणि वृद्धावस्थेत मुलांचा, पण स्त्रियांनाही पुरुषांप्रमाणे स्वावलंबी व्हावं लागेल। त्या मागणाऱ्या नव्हे तर देणाऱ्या हातांमध्ये रूपांतरित व्हाव्यात असे ते म्हणाले। ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಭಾರ ಆಗಬಾರದು ಅಂತ ಅರ್ಥ ಹೇಳಿದ್ರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಭಾರ ಆಗಬಾರದು, ಅವನು ಹೆಂಗೆ ಬದುಕಬೇಕು, ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿ ಬದುಕಬೇಕು, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸ್ವಾವಲಂಬಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ಈ ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೇಗಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಹುಟ್ಟಿದ ಮೇಲೆ ದೊಡ್ಡವರಾಗೋ ತನಕ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮನ ಜವಾಬ್ದಾರಿಯಲ್ಲಿ ಬದುಕ್ತಾರೆ। ಮದುವೆ ಆದ್ಮೇಲೆ ಗಂಡನ ಜವಾಬ್ದಾರಿಯಲ್ಲಿ ಬದುಕ್ತಾರೆ। ಮುದುಕರಾದ್ಮೇಲೆ ಯಾರ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇರ್ತದೆ? ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ಅವಲಂಬಿತರಾಗಿ ನಾವು ಬದುಕ್ತೀವಿ। ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಹುಟ್ಟೂರಿನಿಂದ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಸಾವಿನ ತನಕ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಮೇಲೆ ಅವಲಂಬಿತರಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ। अशोक सूर्यवंशी, प्रकल्प अधिकारी, कॅनरा बँक, देशपांडे आरसेट संस्था, जोयडा यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या विविध मोफत प्रशिक्षण कोर्सेसची माहिती दिली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत देसाई, रेश्मा पठाण तसेच मातेश हे देखील उपस्थित होते। निखिल सुकर, KMM मराठी, रामनगर।